नमस्कार. बाजार समितीतून अचानक पैसे गायब झाल्यामुळे जानकीवर मात्र खूपच मोठं संकट कोसळलेलं असतं. त्यावेळेला ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, जानकी, तू समजून घेत नाहीस म्हणून मी तुला कितीतरी वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. अगं नीट समजून घे, ती शर्वरी आणि तो राहुलच हे सर्व करतायत. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, आपल्याकडे काही पुरावा नाही आणि जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा अवंतिका बोलते, जानकी वहिनी, जर का असं काही असेल तर आपल्याला तो पुरावा शोधून काढावाच लागेल. जानकी वहिनी, तुम्हाला समजतंय का? शर्वरी वंश आपल्यावरती कोणतं तरी संकट आणणारच. तर इकडे शर्वरी राहुलला म्हणत असते, नशीब नशीब आपलं की बाजार समितीतून तू पैसे चोरलेस हे अजूनही कुणाला कळलेलं नाही. तेव्हा मात्र जानकी पाठीकडून येऊन बोलते, हो बरोबर आहे शर्वरी वंश तुमचं, पण एक सांगू का, मला मात्र समजलंय. त्यावेळेला शर्वरी आणि राहुलचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा मात्र राहुल बोलतो, वहिनी, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा जानकी क्षणाचाही विलंब न करता राहुलच्या सनसनीत कानाखाली मारते आणि त्याला म्हणते, मला तर खरं तर तुझ्यावरती डाऊट होताच. तू एक नंबरचा खोटारडा आहेस हे मला कळून चुकलं होतं. बाजार समितीतून तूच पैसे चोरलेस हे मला माहिती असून सुद्धा मला शांत राहावं लागलं. ऋषिकेशला काहीच सांगता आलं नाही, कारण ऋषिकेशचा तर तुझ्यावरती विश्वास होता आणि तोही आंधळा विश्वास. मी काहीच बोलू शकत नव्हते. पण आता मात्र सांगते, शेवटचं सांगते, येत्या 24 तासाच्या आत जर का माझ्यासमोर पैसे आले नाहीत तर राहुल तुझ्या झिंजा उपटा तुला फरफटत खाली नेईन आणि सर्वांसमोर सत्य ओकायला तुला भाग पाडेल. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, काय चाललंय तुझं जानकी वहिनी? तू जे बोलतेस ते चुकीचं बोलतेस. तेव्हा जानकी शर्वरीला म्हणते, बस आता मात्र मला ह्या गोष्टीचा विचारच करायचा नाही. खरं सांगू का शर्वरी वंश, तुमचं काय चालू आहे ना तेच मला कळत नाही आहे. त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी वहिनी, तू माझ्यावरती संशय घेतेस का? तेव्हा जानकी बोलते, संशय घ्यायचा प्रश्न नाही, तुमचं काय चालू आहे ना ते मला कळलंय. शर्वरी वंश, खरं तर तुमच्यावरती आई आणि नानांचे संस्कार, पण तुम्ही असं कसं काय वागलात? हे असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? अहो, तुम्ही या माणसाच्या प्रेमात पडलात आणि स्वतःचा संसार मात्र उद्ध्वस्त केलात. काय केलंय तुम्ही विक्रांत भाऊजींचं सांगा. त्यावेळेला मात्र शर्वरी मोठ्याने ओरडते, जानकी वहिनी, बस झाला, आता अति होतंय, उगाच काहीही बोलू नकोस. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, खरंच खरंच शर्वरी, तुझं या माणसावरती प्रेम नाही आहे. तुम्ही मुद्दामून ही सर्व नाटकं केलीत आणि पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलात. पण हे सगळं करण्याची गरजच काय? तुम्हाला हे घर, हे शहर कायमचं सोडून जायचं आहे. म्हणूनच ऋषिकेश दादाच्या सहकार्याने तुम्ही पैसे मिळवत आहात. ऋषिकेश दादा तुमच्या बोलण्याला फसले असतील, पण आम्ही मात्र फसणार नाही. तेव्हा शर्वरी बोलते, हो का? जाऊ दे, तुम्हाला सगळं कळलंच आहे तर मी तुमच्या समोर नाटकं करणारच नाही. काय आहे ना जानकी वहिनी, तुला काही करायचंय ते कर, पण मला मात्र पैसे तर द्यावेच लागतील. तेव्हा जानकी बोलते, एक फुटकी कवडी सुद्धा तुम्हाला मी देणार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा आणि तुमचा हा खरा चेहरा मी ऋषिकेश समोर आणणारच म्हणजे आणणार. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, काय करायचंय ते करा, मला काहीच फरक पडत नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुमच्याकडे काय पुरावा आहे की मी हे सगळं मीच घडवून आणलंय? मुळात तुम्ही ऋषिकेश दादाला कितीही सांगण्याचा प्रयत्न केलात तरी सुद्धा ऋषिकेश दादा तुझ्यावरती विश्वास ठेवणारच नाहीत. हे ऐकल्यानंतर जानकी बोलते, एवढं तुमचं भावाबद्दलचं मत आहे, भावावरती किती विश्वास आहे बघा तुमचा आणि तुमच्या भावाचा तुमच्यावरती. पण खरंच कमाल आहे, तुम्ही असं कसं काय वागू शकता? असं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? त्यावेळेला लगेच मोठ्याने शर्वरी बोलते, जानकी वहिनी, बंद कर तुझी नाटकं, मला सगळं काही समजतंय. जानकी वहिनी, हे जे काही चालू आहे ना ते बंद केलंस तर बरं होईल. त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते, बंद तुमची नाटकं करा,
आता मात्र मी तुम्हाला सोडत नाही. मगाशी तर 24 तासाची मुदत दिली होती, पण आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही. त्यावेळेला राहुल बोलतो, काय कराल तुम्ही? आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. आम्ही दोघं एकमेकांशी लग्न करणार आहोत. याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आम्ही दोघं पळून जाणार आहोत याचा प्रॉब्लेम आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेम आमच्या दोघांचं आहे म्हटल्यावरती प्रॉब्लेम असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी काय चाललंय तुझं? त्यावेळेला तिची नाटकं शर्वरीची चालू होतात. शर्वरी बोलते, बस आता हे सर्व आहे ना ते बंद करा, कारण खरंच तुमच्या वागण्याचा खूप कंटाळा व्हायला लागलाय. का असं वागताय तुम्ही? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी काय झालं? त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही जरा शांत राहा. तुम्हाला काही गोष्टी माहिती नाहीयेत म्हणून तुम्ही यांना पाठीशी घालू नका. ऋषिकेश ही माणसं दिसतात तशी नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, एकच सांगेल आणि शेवटचं सांगेल, जानकी शर्वरीशी असं बोलण्याची वेळच का आली? जानकी बोल पटकन. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश शांत व्हा. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, बघितलंस दादा, बघितलंस? ही बाई मगाचपासून माझ्यावरती नाही नाही ते आरोप करत होती. माझं याच्यावरती प्रेम आहे, आमचं लफडं आहे, असं तसं बोलत होती. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंचा हो, का खोटं बोलताय? शर्वरी वंच प्लीज जे काही असेल ना ते खरं खरं बोला. मला तुमच्याकडून या गोष्टीची अपेक्षाच नाहीये. शर्वरी वंच प्लीज. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी अगं काय प्लीज प्लीज करतेस? जानकी वहिनी हे सगळं तूच घडवून आणलंस आणि परत माझ्यावरती आरोप करतेस. जानकी वहिनी मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाहीये. तेव्हा मात्र जानकी बोलते, संपलंय सर्व शर्वरी वंश. तेव्हा ऋषिकेश बोलतो, तू बंद ठेव तोंड तुझं जानकी. जानकी शर्वरी असं का वागेल? विक्रांतवरती तिचं प्रेम होतं आणि म्हणूनच विक्रांतरावांशी शर्वरीचं आम्ही लग्न लावून दिलं आणि तू असं बोलतेस? जानकी मला मान्य आहे तुला आमचा राग येतो, पण तो या पद्धतीने राग काढायची गरज नाही. जानकी तू असं का वागलीस? बोल ना जानकी बोल. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश, आज बहिणीसाठी तुम्ही माझ्यावरती नाही नाही ते आरोप करताय, मला नाही नाही ते बोलताय, पण मी एकच सांगेन ऋषिकेश, मी असं काहीच केलेलं नाही. ऋषिकेश शर्वरी वंशंचं यांच्यावरती प्रेम आहे. हा मुलगा मुद्दामून आपल्या घरात घुसला आणि तेवढंच काय तर शर्वरी वंश आणि या राहुलने मिळून बाजार समितीतून पैसे चोरले. हे ऐकताच ऋषिकेश जानकीवरती हात उचलतो. त्यावेळेला मात्र ऐश्वर्या ऋषिकेशचा हात धरते आणि ऐश्वर्या ऋषिकेशला बोलते, बस झालं ऋषिकेश दादा. ऋषिकेश दादा कोणासाठी तुम्ही स्वतःच्या बायकोवरती हात उचलताय? आजपर्यंत तुम्ही जानकीच्या पाठी कायम ठामपणे उभं राहिलात, पण आज मात्र तुम्ही त्याच जानकीवरती हात उचलायला निघालात. असं का वागताय तुम्ही? तुम्ही ज्या मुलीवरती संशय ठेवताय ना ती त्या लायकीचीच नाहीये. तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, पुरे ऐश्वर्या तुझं काय चाललंय? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, जाऊ देत ना दादा, माझ्यामुळे तू कशाला कोणाशी वाद घालतेस? दादा प्लीज प्लीज शांत हो. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, गप्प बस शर्वरी, मी सगळं काही सहन करतोयच. जानकी आज सुद्धा मी बघितलं बाजार समितीमध्ये तू लोकांना तुझी बाजू कशी पटवून दिलीस. एका झटक्यात लोकांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला, पण मी इतके वर्ष काम करून सुद्धा त्यांचा माझ्यावरती विश्वास बसला नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, याचा अर्थ ऋषिकेश तुम्हाला माझी झालेली प्रगती बघवत नाहीये, तुमच्या डोळ्यात खुपतंय. ऋषिकेश तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, हो आता तर या गोष्टीचा खूपच राग आलाय मला. किती काही झालं तरी सुद्धा मला हा विषय ताणायचाच नाहीये. प्लीज शांत बसायचा.
त्यावेळेला मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला ऋषिकेश मोठ्याने बोलतो, आता सगळं संपलंय जानकी, सगळं संपलंय. त्यावेळेला जानकी बोलते, जिथे तुमचा माझ्यावरचा विश्वासच संपला तिथे मला बोलण्यात काहीच अर्थ नाही. पण शेवटचं एकच बोलेन ऋषिकेश, चुकताय तुम्ही. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, मी चुकतोय, मी माझ्या बहिणीवरती विश्वास ठेवतो याचा अर्थ मी चुकतोय. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, एक मिनिट, तुम्ही काय करताय? त्यावेळेला अवंतिका बोलते, जानकी वहिनी तुम्ही शांत बसा. जानकी वहिनी, ऋषिकेश दादांना पुरावा पाहिजे ना की शर्वरी वंश आणि या राहुलनेच हे सगळं करवून आणलंय. तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. पण ऋषिकेश दादा, तुम्हाला स्वतःला लाज वाटेल. जानकी वहिनीच्या नजरेला नजर मिळवू शकणार नाही तुम्ही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, जाऊ देत ना दादा, अरे कशाला वाढवतोस विषय. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, काही नाही, आता तर एकदाच होऊ देत जे काही व्हायचं आहे ते. एक घाव दोन तुकडे. पण मी शांत नाही बसणार. सगळं काही मी संपवून टाकणार. आणि आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, बस करा, अरे कशाला तुम्ही विषय वाढवताय. नका ना विषय वाढू, मला खरंच त्रास होतोय. त्यावेळेला लगेच अवंतिका स्वतःच्या मोबाईल मधला व्हिडिओ ऋषिकेशला दाखवते, ज्यामध्ये शर्वरी स्वतःच्या तोंडाने सगळं काही कबूल करते. राहुल आणि तिने काय काय केलं हे सत्य ती ऋषिकेश समोर आणते. तेव्हा मात्र ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला अवंतिका बोलते, ऋषिकेश दादा, म्हणूनच बोलण्याआधी निदान 10 वेळा तरी विचार करायचा. पण तुम्ही मात्र विचार केलातच नाही. तुम्ही असं का वागलात ऋषिकेश दादा? तुम्ही जानकी वहिनीवरती हात उचलायला निघालात. जानकी वहिनी तर नेहमीच या घरचा विचार करतात, नेहमीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. तुम्ही कधीच चुकीचे नाही अशी ठाम बाजू त्या तुमच्या बाजूने घेतात. पण तुम्हाला मात्र जानकी वहिनी चुकीच्याच आहेत असंच का वाटायला लागलंय? तुम्ही तर कधीच असे वागत नव्हतात ऋषिकेश दादा. मग आता का तुम्ही असं वागायला लागलात की जानकी वहिनीची प्रगतीच तुम्हाला खटकायला लागली? ऋषिकेश दादा, तुमच्यातला हा पुरुषार्थ बाजूला ठेवा, कारण तुमचा तो स्वभावच नाहीये. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, असं काही नाहीये. उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका. आणि खरं सांगू का, मला या विषयाचा कंटाळा आलाय. जानकी, माझं चुकलं. त्यावेळेला शर्वरी बोलते, ऋषिकेश दादा, रे असं काय करतोस? माझ्यावरती विश्वास ठेव ना. त्यावेळेला ऋषिकेश क्षणाचाही विलंब न करता शर्वरीच्या कानाखाली मारत बोलतो, गप्प बस. अगं, तुमच्यावरती विश्वास ठेवला होता, पण तुम्ही मात्र विश्वासघात केलात. आणि ऋषिकेश राहुल आणि शर्वरीच्या झिंजा उपटत त्यांना फरफटत खाली घेऊन येतो आणि त्याने जोरात त्यांना ढकलून दिलेलं असतं. तेव्हा सुमित्रा बोलते, ऋषिकेश, काय चाललंय तुझं? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आई, आजपर्यंत आपण खूप वेळा या शर्वरीला माफ करत आलो, खूप वेळा संधी देत आलो. पण आता मात्र मला या संधीचं अजिबात सोनं करायचं नाही. कारण शर्वरीनेच तसं ठरवलं आहे. मी विचार केला होता नाण्यांच्या पाठीमागे मी हिला पैसे देईन, पण नाही, ही त्या लायकीचीच नाहीये. आता मात्र हिला पैसा काय, हिला या घरातून हकलून द्यायला पाहिजे. खरं तर हिला जेलमध्येच पाठवायला पाहिजे. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश, शांत व्हा तुम्ही. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, तू एवढं कसं काय थंड घेतेस? खरं सांगू का जानकी, असं नको वागूस. ऋषिकेश दादा चुकलेत हे त्यांना कळू देत. कारण कितीही काही झालं तरी ऋषिकेश दादा चुकलेलेच आहेत. त्यावेळेला मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, अवंतिका, ऐश्वर्या, मला कळतंय माझं चुकलं, पण मी मुद्दामून असं काहीच केलं नव्हतं. तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय? प्लीज शांत राहा ना. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, आता मात्र मला शांत राहायचं नाहीये. कितीही काही झालं तरी सुद्धा मला शांत राहायचं नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आई, तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव, मी असं काहीच केलं नाही. तेव्हा सुमित्रा बोलते, शर्वरी, कुणी कितीही सांगू दे तरी सुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, आई शांत हो, कारण मी तुला आता जे काही दाखवेन ना ते बघितल्यानंतर तुझे डोळे उघडतील.
तुझ्या पायाखालची जमीन सरकेल आणि त्याच वेळेला अवंतिका व्हिडिओ दाखवते. तेव्हा मात्र सुमित्रा स्वतःच्या डोक्याला हात मारून घेते आणि बोलते, काय केलंस तू हे? अगं काय गरज होती तुला हे सर्व करायची? तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती. का का तू असं वागलीस? बोल ना, का असं वागलीस? असं वागून तरी तुला काय मिळालं? शर्वरी, स्वतःच्याच नवऱ्याचा तू खून केलास आणि या मुलाच्या प्रेमात पडलीस. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आई, शर्वरी वंशनी जे काही केलंय ते माफीच्या लायकीचंच नाहीये आणि मी मात्र आता त्यांना माफ करणार नाही. तेव्हा मात्र शर्वरी मोठ्याने बोलते, अरे तुम्ही सगळ्यांनीच ठरवलं आहे का माझ्याशी असं वागायचं? पण तुम्हाला माझ्याशी असं वागायची गरजच नाहीये. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. मी जे काही ठरवलंय ना ते योग्यच आहे आणि माझा तर आता पूर्णपणे विश्वास बसलाय. प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी राहुलला बोलते, राहुल, तुझं जर का यांच्यावरती प्रेम आहे तर स्वतःच्या बळावर तू यांना सांभाळू शकत नाहीस का? तुला आमचा पैसा का पाहिजे? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, त्याचं काहीच म्हणणं नाही. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, याला जर का आमच्या पैशांची गरजच नसती, अपेक्षाच नसती, तर हा कधीच तुम्हाला घेऊन गेला असता. याचं जर का खरंच प्रेम तुमच्यावरती असतं तर. पण याचं मात्र तुमच्यावरती प्रेम नाही आहे. शर्वरी वंश, आता तरी डोळे उघडा, तुम्ही काय केलंय ते. पण मी मात्र तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला गजाआड तर जावंच लागेल. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, बस जानकी वहिनी, उगाच तू काही बोलू नकोस. त्यावेळेला जानकी बोलते, तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईलच, पण तेव्हा मात्र वेळ हातातून निघून गेलेली नाही पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी शर्वरीला ऋषिकेश पोलिसांच्या ताब्यात देईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.